नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. आचारसंहितेचा भंग केल्यास पथकाकडून होणार कारवाई, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिल्या सूचना. भाजप आयात उमेदवारांना प्राधान्य देत असल्याने मुनगंटीवार नाराज, दिल्ली भूमिका मांडणार. आमची खरी लढाई गद्दारांविरुद्ध, अंबादास दानवे यांचं वक्तव्य. आणि कर्जत मध्ये शिंदे सेनेचा युवा सेना संवाद मेळावा संपन्न, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा, रुपेश पाटील यांचं आवाहन. आता पाहूयात सविस्तर वृत्त. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून हा कार्यक्रम जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सर्वांनीच आदर्श आचारसंहितेचं पालन करायचंय. आदर्श आचारसंहिता भंग केल्यास निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या निर्देशानुसार पथकांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी विधानसभा निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते यांनी दिली आहे. की माननीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कार्यक्रम घोषित केलेला आहे. हा कार्यक्रम जोपर्यंत संपत नाही, पूर्ण निवडणुकीची प्रक्रिया कंप्लीट होत नाही, तोपर्यंत आपण सगळ्यांनी, सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करायचं आहे. जर आदर्श आचारसंहितेचा भंग झाला तर जे वेळोवेळी माननीय निवडणूक आयोगाने दिलेले निर्देश आहेत, या निर्देशांप्रमाणे आपल्या पथकांकडून कारवाई करण्यात येईल. भाजपमध्ये काही जागांवर आयात उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं असून चंद्रपूर विधानसभेच्या जागेवर तर अशी दाट शक्यता वर्तवण्यात येते. या पार्श्वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उघड नाराजी व्यक्त केली आहे. प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलले गेले तर पक्षाची सेवाभावी संघटना ही ओळख दूर होऊन व्यावसायिक संघटना अशीच प्रतिमा निर्माण होईल. पक्ष आयात उमेदवारांना प्राधान्य देत असल्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार नाराज असून दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे कार्यकर्त्यांची भावना मांडण्यासाठी ते रवाना झालेत. काही दिवसांपूर्वी तिसऱ्या महाआघाडीचे नेते बच्चू कडू यांनी महायुती महाविकास आघाडीतील नाराजांना फोडणार अशी घोषणा केली होती. आज अजित पवारांच्या गोटातील आमदाराने महाशक्तीमध्ये प्रवेश केलाय. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी विधानसभेचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि त्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी प्रहार पक्षात प्रवेश केलाय. त्यामुळे मोरगाव अर्जुनी विधानसभेत तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते. काम करत असताना मोरगाव अर्जुनी विधानसभेमध्ये मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्र 63 हा विधानसभा क्षेत्र येतो आणि या विधानसभा क्षेत्रात आपण मागील 3-4 दिवसापासून दौरे करत असताना या ठिकाणी असं आढळलं आहे की या ठिकाणी जे आता समोर होणाऱ्या 2024च्या होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी भरपूर सारे स्थानिक उमेदवार आहेत आणि हा मतदार क्षेत्र हा अनुसूचित जातीसाठी राखीव असून या ठिकाणी बाहेरचे कुठलेही पार्सल चालणार नाही, अशा पद्धतीची भूमिका जनसामान्यांची पाहायला आपल्याला मिळत आहे. आणि या ठिकाणी जरी बाहेरचे पार्सल असे या ठिकाणी जर आले तर पक्षाची आणि जनसामान्यांची कुठलीही काम करण्याची इच्छा दिसत नाही आहे. या ठिकाणी सुद्धा आम्ही पण जसं बाहेरच्या जनसामान्यांच्या आणि माझ्या पक्षश्रेष्ठींच्या म्हणजे की मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये काम करत असणारे कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही पण या ठिकाणी बाहेरचा पार्सल जरी आला तर आम्ही पण त्यांचे काम करणार नाही आणि आमच्या पक्षाला सोयीस्कर असा आम्ही एखादा उमेदवार बघू आणि आम्ही त्यालाच सपोर्ट करू. खरी शिवसेना निष्ठावानांची असून आमची खरी लढाई गद्दारांविरुद्ध असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना केली. या निवडणुकीत अनेक लोक भाजप आणि शिंदे सेनेची साथ सोडतायत असं सांगत दानवेंनी महायुतीवर जोरदार निशाणा साधलाय. मला वाटतं कोणी काही केलं तरी जनता ही महाविकास आघाडीच्या बाजूने आहे, याचाच अर्थ ते सगळे हवेतूनच आहे आणि त्यांनी हवेतच राहावं अशा प्रकारच्या शुभेच्छा आमच्या आहे. आम्ही जमिनीवर जाऊ, काही प्रॉब्लेम नाही. 26 असे मतदारसंघ आहेत जिथे शिवसेना विरुद्ध शिवसेनाचा असा संघर्ष पाहायला मिळणार आहे आणि हे पहिल्यांदा असं होतं. गद्दार विरुद्ध निष्ठावंत आहे, शिवसेना विरुद्ध शिवसेना. शिवसेना तर आमचीच आहे, मान्य उद्धव साहेबांचीच आहे. बाकी गद्दाराविरुद्ध हा लढा राहणार आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला धक्का बसला असून या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने अर्चना घारे यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सावंतवाडीत महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात असून या मतदारसंघात महायुतीचे दीपक केसरकर आणि महाविकास आघाडीचे राजन तेली असा सामना होता. अर्चना घारे या अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याने महाविकास आघाडीसमोर अडचण निर्माण झाली आहे. जनतेच्या भावना लक्षात घेऊन आणि त्यांचा आदर करून आज सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामधनं अपक्ष उमेदवारी आज मी दाखल करत आहे. 100%. आम्हाला सर्वांना अपेक्षा होती की महाविकास आघाडीमधून एखाद्या निष्ठावंतांना मिळालं असतं तरी चाललं असतं, अशी सगळ्यांची अपेक्षा होती, पण सगळ्यांचा निराशा झालेली आहे. हर्षद कदमांना महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर होताच शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून कराड पाटण रस्त्यावर येत त्यांनी ही उमेदवारी बदलण्याची मागणी केली. कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी सत्यजित पाटणकरांच्या उमेदवारीची मागणी केली आहे. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. शहरांमध्ये पैसा असल्याने शहरांचा सुकाळ आणि गावे बेकार अशी अवस्था महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहे. गावात जायला रस्ते नसतात, विजेची सोय नसते, लाईट आली तर आली, नाही तर तिला वाली कुणीच नाही, असे अनेक प्रश्न कायमचेच असतात. यामुळे निवडणूक आली की गावे मतदानावर बहिष्कार टाकतात. हे आजवर ऐकिवात होतं, परंतु आता साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहर आणि परिसरातील नागरिकांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. धमकीच्या पार्श्वभूमीवर जालन्याच्या अंतरवाली सराटीत मराठा सेवकांकडून जरांगेंच्या भेटीसाठी येणाऱ्या प्रत्येक इच्छुक उमेदवारांची तपासणी करण्यात येते. मनोज जरांगे यांना धमकी आल्याप्रकरणी आता मराठा सेवक ऍक्शन मोडवर आले असून प्रत्येकाची तपासणी आणि चौकशी केल्यानंतरच त्यांना मुलाखतीसाठी सोडण्यात येत आहे. भाजपच्या कोट्यातील भंडाऱ्याची जागा शिवसेनेला दिल्याने नाराज झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी भोंडेकर यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी करत प्रचंड विरोध दर्शवलाय. ही जागा परंपरागत भाजपची असून ती परत द्यावी अशी मागणी करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात निदर्शने केली आहेत. 2024 विधानसभा लागलेले आहे आणि वरून आम्हाला युतीचं धर्म पाळण्याची ही गोष्ट होत आहे. परंतु आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने ही तिकीट लढवलेली आहे. तुम्ही संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर तुमचा सुद्धा आमच्या वाट्याला आलेले आहे. तिथं सुद्धा शिंदे गटाला तिकीट देण्यात आली आहे. नागपुरी सुद्धा अधांतरित आहे. त्याच्यामुळे आम्हाला प्रश्न पडला आहे की आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून कार्यकर्त्यांनी कुठं जावं. कारण की गेली 5 वर्ष ज्या पद्धतीने आम्ही तिकीट लढवली होती, थोड्याशा होताना आमची तिकीट दिलेली होती. त्यावेळेस सुद्धा काही युत धर्म पाळण्याचं सांगितलं गेलं होतं. त्यावेळेस शिवसेना सुद्धा युत धर्मामध्ये होती.
शिवसेनेने युती धर्म पाळला नाही आणि आपला उमेदवार त्या लोकांनी दिला आणि थोड्याशा ओटाने आमची सीट पडली. परंतु गेली 5 वर्ष आमच्या कार्यकर्त्यांना कुठेही विश्वास घेतला जात नाही आहे. कामं आमच्या युतीच्या भरोश्यावर आणली जातात आणि आम्हाला बदनाम करण्यात येत आहे. लोकसभेत सुद्धा आमच्या उमेदवाराला मोठ्या म्हणजे ज्या विरोध करण्यात आला ते शिवसेनेकडून विरोध करण्यात आला आणि मोठ्या प्रमाणात विरोध केल्यामुळे आमचा खासदार पडला आणि आज आम्हाला युती धर्म पाळण्याचं सांगता येत आहे. त्यामुळे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीने संपूर्ण ग्रामीण पवनी शहर, भंडारा ग्रामीण आणि शहर यांनी ठरवलेलं आहे की आपल्या हक्काचा उमेदवार गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे दिसत असून राष्ट्रवादी शरद पवार गटाने स्थानिक उमेदवार देण्याची मागणी केली. गोंदिया जिल्ह्यातील 4 विधानसभापैकी 2 जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळतील अशी आशा कार्यकर्त्यांना होती. मात्र वाट्याला फक्त एकच जागा हाती आली असून काँग्रेसचे दिलीप बनसोडे यांना ही जागा दिली जात असल्याचं बोललं जाते. दिलीप बनसोडे हे तिरोड्याचे असून स्थानिकाला उमेदवारी द्यावी अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. ते काम करत असताना मोरगाव अर्जुनी विधानसभेमध्ये मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्र 63 हा विधानसभा क्षेत्र येतो आणि या विधानसभा क्षेत्रात आपण मागील 3-4 दिवसापासून दौरे करत असताना या ठिकाणी असं आढळलं आहे की या ठिकाणी जे आता समोर होणाऱ्या 2024च्या होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी भरपूर सारे स्थानिक उमेदवार आहेत आणि हा मतदार क्षेत्र हा अनुसूचित जातीसाठी राखीव असून या ठिकाणी बाहेरचे कुठलेही पार्सल चालणार नाही अशा पद्धतीची भूमिका जनसामान्यांची पाहायला आपल्याला मिळत आहे. आणि या ठिकाणी जरी बाहेरचे पार्सल असे या ठिकाणी जर आले तर पक्षाची आणि जनसामान्यांची कुठलीही काम करण्याची इच्छा दिसत नाही आहेत. या ठिकाणी सुद्धा आम्ही पण जसं बाहेरच्या जनसामान्यांच्या आणि माझ्या पक्षश्रेष्ठींच्या म्हणजे की मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये काम करत असणारे कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही पण या ठिकाणी बाहेरचा पार्सल जरी आला तर आम्ही पण त्यांचे काम करणार नाही आणि आमच्या पक्षाला सोयीस्कर असा आम्ही एखादा उमेदवार बघू आणि आम्ही त्यालाच सपोर्ट करू. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. वंचित बहुजन आघाडीने सातारा जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले असून शुक्रवारी वाई, पाटण आणि फलटणच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे वंचितचे आतापर्यंत जिल्ह्यातील 6 मतदारसंघांचे उमेदवार निश्चित झालेत. आता सातारा आणि कराड उत्तरचा उमेदवार जाहीर होणे बाकी आहे. सातारा आणि कराड उत्तरचा या 2 मतदारसंघांसाठी अनेक वंचितांकडे उमेदवारीची मागणी केली होती. त्यामुळे कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या तिवसा विधानसभा मतदारसंघासाठी नामांकन दाखल केलं. तत्पूर्वी आमदार ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तिवसा येथील समर्थ आडकुजी महाराज मैदानावर मोठे शक्ती प्रदर्शन करून भव्य रॅली काढण्यात आली आहे. हा माझा तिवसा मतदारसंघ, हा माझा खऱ्या अर्थानं परिवार आहे. परिवार म्हणायसाठी मला माझा मतदारसंघ आहे आणि तो परिवार माझ्या उन्हाळ्या पावसाळ्यामध्ये माझ्यासोबत राहिलेला आहे. त्यांची सेवा करणं हा माझा परमधर्म आहे आणि मी ती सेवा करत राहणार. काय मुद्दे राहतील या निवडणुकीत खास करून? मुद्देच मुद्दे आहे. हे खोक्यांचं सरकार घालवावं लागेल ना. 40 बोके खोके घेऊन पळाले. 40 नाही हो, 80 झाले आता तिथं. 2 मोठे पक्ष तोडले.
महाराष्ट्रद्रोह ह्या लोकांनी केला, छत्रपतीचा अपमान ह्या लोकांनी केला, आई सावित्रींचा अपमान वेळोवेळी ह्या लोकांनी केला. हे कसं सहन करायचं? माझा बळीराजा इथं किती हाल त्याचे होत आहेत. काल परवा गारपीट झाली, मी कलेक्टरांशी बोलली की पंचनामे करा, पण नाही, अजून दिसत नाही आहे मला पंचनामे. कुठे आले शेतीचे पैसे? इथं महिला भगिनींना थोडीशी काहीतरी आमिष देऊन काहीतरी गोंधळ करायचा प्रयत्न करतायत, पण त्याही शेतकऱ्याच्या पोरी आहेत, त्यांना शेतीला भाव पाहिजे जो नाही मिळत आहे. काल परवा 3200 भाव होता सोयाबीनला. काय मरायचं का शेतकऱ्यांनी फक्त? अमरावतीमध्ये पत्रकारांच्या मुलाखती घेताना मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाले असून जरांगे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं. मला तुमचं फक्त बळ आणि आशीर्वाद पाहिजे असं आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केलंय. परिस्थिती बिकट आहे, राजकारणी मराठ्यांना खाऊ देत नाहीयेत. जिथे जिथे मराठ्यांना संपवता येईल तिथे तिथे ते मराठ्यांना संपवतायत असं जरांगे यांनी म्हटलंय. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रविकांत बोपसे यांना उमेदवारी मिळाली आहे. बोपसे यांनी मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढून वातावरण निर्मिती केली होती. भाजपच्या विद्यमान आमदारांनी मतदारसंघात विकास कामे केली नसल्यामुळे यावेळी जनता आपल्यालाच मतदान करेल असा विश्वास गुड्डू बोपसे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील कर्जतच्या पोसरीमध्ये शिंदे सेनेचा युवा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी युवा सेनेचे सचिव रुपेश पाटील यांनी तरुण आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी युवा सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा असं आवाहन रुपेश पाटील यांनी केलंय. राष्ट्रवादी पक्षात तुमची उमेदवारी जाहीर केली आहे शरद पवार गटाने. काय सांगाल, कशा पद्धतीचं आता आनंदाचं वातावरण आहे आणि तुम्ही कधी नामांकन अर्ज दाखल करणार आहात? आपल्या सगळ्यांचा धन्यवाद. काल आपल्या महाविकास आघाडीचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदरणीय नानाभाऊ पटोले, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई, रोहितदादा यांच्या सगळ्यांच्या सहमतीनं महाविकास आघाडीतर्फे मला तिरोडा गोरेगाव विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याबद्दल त्या सगळ्या नेत्यांच्या मनापासून आभारी आहे. मी आता 29 तारखेला एक आपलं नामांकन दाखल करणार आहे आणि अपेक्षेप्रमाणे मी काल सगळ्याच आपल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणे चालू केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं आपलं एक नामांकन झाल्यानंतर प्रचाराला चांगली स्पीड येईल आणि या निवडणुकीमध्ये जनता माझ्यासोबत राहायचा पूर्ण ठाम विश्वास आहे मला. वेळ झाली या बातमीसह बातमीपत्रात तिथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.